दिवसातील 8वी लढत आपल्याला पाहायला मिळते एम टार्गस बनाम साईल 11. तर एम आय टायगर नाणेफेकी जिंकलाय प्रकाश पवार. हा सामना मात्र तितकाच महत्वाचा आहे, तितकाच दोन्ही संघांसाठी एक तुल्यबळ लढत आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल. अत्यंत सुंदर मैदान, त्याचबरोबर अत्यंत चांगले गायकवाड सरांनी जे समालोचन केलं ते मात्र वाखणण्याजोगं. त्याचबरोबर चेतनने जे काही समालोचन केलंय, या दोघांनी तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत आणि 8व्या सामन्यासाठी या ठिकाणी मायक्रोफोनवर आमंत्रित केले प्रकाश पवार, ज्यांनी रात्री एक अत्यंत सुंदर गीत रचलं आणि ते स्वरबद्ध सुद्धा केलं. तर मात्र खूप छान स्वरबद्ध केलेलं संगीत निश्चितच ते रेकॉर्डिंग केल्यानंतर मात्र सर्वांना ऐकवलं जाईल. तर सामना तितकाच महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. सुयोग आणि मंगेशची जोडी मैदानात जाते. तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज करण वाघमारे या दोन गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये जी काही चुरस आपल्याला पाहायला मिळेल ती मैदानामध्ये पाहायला मिळेल. टोटू प्रकाश पवार. नक्कीच यावेळेस पंचांच्या अगदी डाव्या साईडने गोलंदाज तयार होते. 10-12 पावलांचं रनअप येऊन गोलंदाज आपण पाहतोय करण. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडूला मात्र फुल केलं होते. चेंडू जातोय लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे. चेंडू होते फरार. वन बाउंस चौकार. डाबरलाल दंतमैन चौकार. मात्र खरपूस समाचार घेतला. अत्यंत बॅकवर्ड स्क्वेअरला वडबाऊ सीमारेषेच्या बाहेर चेंडू धाडलाय. 4 धावेने मात्र स्वागत केलंय या गोलंदाजाचं. दुसरा चेंडू पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये अत्यंत वेगाने चेंडू जातो, कारण 30 सरकारचा षटक मार्गस्थ आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओटू डिझास्टर. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला फील्ड केला जाते. चेंडू उचल फेक होईपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तो बिनबाद 9 धावा. एक ओव्हर तुम्ही करा, एक ओव्हर मी करतो. सर एक ओव्हर तुम्ही करा. हो सर, एक ओव्हर करा तुम्ही, एक ओव्हर मी करतो. आपले जे लिंक तर या ठिकाणी मात्र चौथ्या चेंडूवर एक धाव मिळवली जाते. एक धाव अंकित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावे. धावफलक जाऊन पोहोचेल 10च्या घरामध्ये. 4 चेंडूची फेकी झाली. करण गोलंदाजी मार्कवर 2 बॅक टू बॅक चौकार. तर शिवच्या बॅट मधून निघाले. 5वा चेंडू हा शॉर्टपिच चेंडू होता. मात्र त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये शतरक्षक चेंडू खाली येतोय. झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद. पहिल्या गड्याचं पतन होतोय. ते साईल 11 संघाचे. बात करण्यात त्याला यश आलंय. म्हणजे निश्चितच त्याने आपले इरादे सुद्धा स्पष्ट केलेत. बाक-टू-बाक 2 चौकार खाल्यानंतर सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे तो करणचा. अंतिम चेंडू असेल या षटकातला. 38 सरकारचा षटक मार्गस्थ आहे. नाणेफेकी जिंकली होती एम आय टायगर संघाने. तर नाणेफेकी जिंकली होती. हॅलो, नाणेफेकी जिंकली होती एम आय टायगर संघाने. त्यानंतर शेवटचा चेंडू मात्र अत्यंत वेगाने टाकण्याचा प्रयत्न. मात्र एक धाव अंकित केली जाईल. षटक 38 सरकारचा षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. धावफलकावर धावा लागलेत 1 बाद 11 धावा साईल 11 संघाच्या. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना 11 धावा.
थँक्यू डीजे. तर निश्चित एका षटकाचा खेळ संपला गेले. धावफलकावर धावसंख्या जोडल्या जातात 11 धावा. सांघिक कोटीतील दुसरे षटक यावेळेस घेऊन येते गोलंदाज भरत निरगुडा. निश्चितच पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतं. ऑन स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज. चांगला फटका यावेळेस स्ट्रेट डावे मात्र या ठिकाणी फटका खेळला जातोय. चेंडू उचलणार फेकणार एक धाव निश्चितच कंप्लीट केली जाते आणि एका धावसंख्येच्या मदतीनं धावफलक नेऊन पोहोचवलं जाते 12 या धावसंख्येवरती. 12 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. निश्चितच विचार केला गेला. अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं चेतन सरांचं. त्यांच्या समयात जर का आपण विचार केला गेला तर गायकवाड सरांचं अतिशय जबरदस्त समालोचन करून तमाम क्रिकेट प्रेक्षकांना या ठिकाणी मात्र मंत्रमुग्ध त्यांच्या माध्यमातून केलं गेलं. तर नंतर गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार. यावेळेस जोरदार प्रहार वाईडिश का कॉर्नर रिझन मात्र चेंडूला ट्रॅव्हल केला तर चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. वन बाउंस चौकार. चेंडू होतोय परार. 4 धावांसाठी चौकार. वन विकेट ऑन द स्कोर कार्ड. विचार केला गेला तर दुसरं 38चं पाबंदी षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगले क्षेत्ररक्षक एक वाडिशा लॉंग ऑफ एक वाडिशा लॉंग ऑन अशा होते. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर का विचार केला तर अतिशय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जातं आहे. नंतर गोलंदाज भरत यावेळेस तयार. जोरदार प्रहार अक्रॉस द लाईन. मोठा फटका आणि यावेळेस कॅच मात्र निश्चितच टिपला जातोय. विकेट क्रमांक 2. फलंदाज बॅक टू द पवेलियन. थँक्यू. निश्चितच 16 धावसंख्येवर जर विचार केला गेला तर दुसऱ्या विकेटचं पतन होते. अतिशय चांगली गोलंदाजी जबरदस्त कमबॅक गोलंदाज भरत निरगुडे याच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाडिश डीप मिड विकेटला जर का विचार केला गेला तर एक सिंगल येतं. निश्चितच या सिंगलच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या जोडल्या जाते. त्या 17 धावा. विचार केला गेला तर एक अशुभ आकडा धावफलकावरती जोडला जातोय आणि धावफलकावरती धावसंख्या 17 निश्चितच कोणासाठी हा आकडा अशुभ ठरणार या गोलंदाजसाठी किंवा फलंदाजसाठी पाहूया. निश्चित एक चांगली गोलंदाजी आता पूर्णांक विचार केला 1.4 चेंडूचा खेळ संपला. धावा दिल्या त्या गोलंदाजांना 6 आणि एक विकेट मात्र आपल्या टीमसाठी निश्चितच मिळवल्या. यावेळेस स्लॅम डिलिव्हरी पंचांचा नो बॉलचा इशारा आणि नक्कीच या ठिकाणी फ्रेट मात्र निश्चितच चेंडूला असणार आहे आणि निश्चितच नो बॉल मात्र या ठिकाणी पंचांनी घोषित केलं आणि नोच्या साहाय्यानं अगदी धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते. त्या 18 धावा फ्रीटचा चेंडू आणि या फ्रीटच्या चेंडूवरती विचार केला गेला तर या चेंडूवरती एक मोठा फटका येणं अपेक्षित असणार आहे. आपल्या टीमसाठी एक सामना मात्र निश्चित साहिल 11 टीमनं जिंकला आहे. 2 सामने लगातार परास्त झाला. हा 4था सामना आणि या सामन्यामध्ये एक चांगली कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा स्लॅम डिलिव्हरी आहे. निश्चितच पुन्हा एकदा पंचांचा बॅक टू बॅक दुसरा चेंडू नो मात्र या ठिकाणी निश्चितच हाताला जातोय. फ्रीट मात्र या ठिकाणी कायम असणार आहे. लगातार 2 चेंडू आणि निश्चितच या ठिकाणी नो बॉल मात्र हाताला जात आहेत. या नोच्या साहाय्याने धावफलक अगदी जाऊन पोहोचले ते 19 धावसंख्येवरती. 19 लॉस्ट ऑफ 2 विकेट ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मोठा फटका जोरदार प्रहार आणि फ्रीटचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती झेल मात्र जरूर टिपलाय पण तो फ्रीट होता आणि त्या फ्रीटला मात्र निश्चितच एक सिंगल कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या मदतीनं का होईना धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. त्या मात्र 20 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये जर का आपण विचार केला गेला तर धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत. निश्चितच 20 धावा
स्ट्राईक फलंदाज पुन्हा एकदा पाहतोय जगदीश स्ट्रेट ड्राईव्ह फटका चांगला फटका लॉंग ऑनला मात्र चांगलं शतरक्षण होणं अपेक्षित होतं खराब शतरक्षण होतं लगातार 2 सामने या ठिकाणी परास्त झाले ते MI टायगर टीम्स परंतु यावेळेस खराब शतरक्षण पाहायला मिळते लॉंग ऑन क्षेत्राकडनं निश्चितच एक धाव कंप्लीट केली जाते पंचांचा षटक क्रमांक 2 संपल्याचा इशारा येतोय 2 षटकांचा खेळ संपला जातोय धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते तब्बल 21 धावा अगदीच विचार केला गेला तर 10.50च्या सरासरीनं 10.5च्या सरासरीनं धावफलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत ते मात्र 21 धावा ओटू शरद सर. धन्यवाद डिझो मास्टर. आणि या शृंखलेसाठी शुभेच्छा येत आहेत आदरणीय तुकाराम वाघ सर अंबरनाथ टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांच्या माध्यमातून या शृंखलेसाठी शुभेच्छा आल्यात. तर तिसरं षटक ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतो राजनला. पहिला चेंडू टाकलाय राजाने मिड विकेट रिझन मध्ये फलंदाजाने भेरकवून दिला चेंडू खाली शतरक्षक मात्र सोपा झेल जमिनीला दान करतोय त्या मोबदल्यात मात्र 2 धावा खर्च केल्या जातात आणि या 2 धाव्यांशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 23 धावा. 2 बाद 23 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. तर आता खऱ्या अर्थाने प्रकाश पवार म्हणाले की दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं खूप गरजेचं आहे. त्या मॅचेसाठी संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष मात्र या ठिकाणी मैदानात केला जाणार का? कारण सामना जर जिंकायचा असेल तर आपल्या मनगटी ताकदीचा वापर करावा लागेल. चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल. मात्र दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हलकीशी शॉट मिड विकेट रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं जात आहे. 1 धाव निश्चितच मिळेल. एका धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 24 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना रामदास ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय. पाहूया तर रामदासला चौकार षटकांची निश्चितच आतषबाजी करणं खूप गरजेचं आहे जर मोठी धावसंख्या उभारायची असेल. मात्र पुन्हा एकदा शॉट मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू अडवला जातो. 1 धाव निश्चितच मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 2 बाद 25 धावा. साईल 11 संघाला मात्र खऱ्या अर्थाने ही मॅच करो की मरोच्या स्थितीतली आहे. कारण 2 मॅचेस हारल्यात 1 मॅच जिंकले. तर MI टायगर मात्र दोन्ही मॅच जिंकले हारले. दरम्यान हा चेंडू मात्र जबरदस्त प्रहार चढवला आणि जातो एक KPL षटकार. उंटू डिझो मास्टर. धन्यवाद डिझो मास्टर. आणि खऱ्या अर्थाने आपण अत्यंत सुंदर मैदान पाहतोय. त्या मैदानासाठी घेतलेली मेहनत असेल त्याचबरोबर आयोजकांनी जी काही घेतलेली मेहनत आहे यामागचे नुसतं चांगलं आयोजन नका पाहू तर त्यामागचं कष्टही पहा. त्यामागची मेहनतही पहा. ती मेहनत आदरणीय आमचे परममित्र कैलास खडके त्याचबरोबर प्रकाश पवार मोहन पारधी आणि असे बरेचशीच मंडळी आहे त्या सर्वांनी जी काही मेहनत घेतली ती मेहनत मात्र अफलातून आहे. ती मेहनत खऱ्या अर्थाने चांगली घेतली आणि त्या चांगल्या मेहनतीचं फळ मात्र आज मिळालं तर चांगली मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दरम्यान एक चौकार येतोय तब्बल 34 धावा तर 36 धावा या ठिकाणी आल्यात. 36 धावा. तिसरं षटक या ठिकाणी संपुष्टात आलंय. उर्वरित अद्याप 2 षटकं बाकी आहेत आणि 2 फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालेत. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ज्या दिवशी पहिल्या दिवशी पाऊस पडला होता 1 डिसेंबरला त्यानंतर वाटलं होतं 2-3 दिवस काय मॅचेस होणार नाहीत. मात्र शनिवारपासून या ठिकाणी मॅचेस सुरू झाल्या. आजच्या दिवसामध्ये संदेश कराळे ज्यांनी खऱ्या अर्थाने असोसिएशन मेंबर्सला जी काही मदत केली ती वाखाणण्याजोगी आहे. तुमच्याकडे खऱ्या अर्थाने इतरांना मदत करण्याची क्षमता पाहिजे. ती क्षमता संदेशमध्ये आहे आणि त्यांनी दाखवून सुद्धा दिलं की आम्ही आहोत. ही शृंखला या ठिकाणी या
मैदानात आयोजित करा, त्यासाठी जेवढी काही मदत लागेल ते आमच्या माध्यमातून केलं जाईल. आणि हा शब्द त्यांनी दिला होता आणि त्या शब्दाला मात्र खरे उतरले होते. तब्बल 3 षटकाचा खेळ संपुष्टात आले. धावफलकावर धावा लागले तब्बल 36 धावा, 2 बाद 36 धावा. साईल 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना तर चौथ्या षटकाचं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय भरत उंबळवाडी संघाकडून सातत्याने ग्रामीण क्रिकेट खेळत असताना पहिला चेंडू असेल स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय 9 नंबरच्या जर्सीमध्ये जगदीशला पहिला चेंडू टाकलाय वाडीश लॉंगर रिजनमध्ये. 1 बाउन्स कलेक्ट केला जातो. 1 धाव मिळेल. एका धावेनिशी चौथं षटक मार्गस्थ असताना चौथ्या षटकातल्या पहिल्या चेंडूच्या खेळाअंती धावफलक जाऊन पोहोचतोय 37 धावा. 37 धावा. दुसरा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने भरत गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करत असताना 10-12 पावलांचा रनअप घेऊन चेंडू फेकला आणि साधा हलकासा चेंडूला कडा घेतले बॅटने. अपस्टिकला टाकलेला चेंडू मात्र 1 धाव मिळेल आणि एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल साईल 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना 38 धावा. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी या शृंखलेसाठी जी काही मेहनत घेतली, मी वैयक्तिक नावं घेणार नाही, मात्र खऱ्या अर्थाने जी काही असोसिएशनच्या माध्यमातून ही शृंखला पहिली शृंखला आयोजित केले गेले आणि 24 लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही शृंखला लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. थोडासा नेटवर्कचा व्यत्यय आला होता सुरुवातीला, मात्र तोही पूर्ण करण्यात त्यांना यश आलं आणि तदनंतर जी काही शृंखला चालू झाली मध्ये लाईट गेली, कारण ही शृंखला असोसिएशनच्या नावाने आहे, कोणत्याही वैयक्तिक स्पर्धकाची नाही. आणि त्यामुळे ज्यांनी या शृंखलेसाठी मेहनत घेतली त्यांना सर्वांना मात्र खऱ्या अर्थाने मी मनापासून धन्यवाद देतो. हा चेंडू मात्र बराचसा जबरदस्त चेंडू टाकलाय, मात्र सागरला चेंडू समजला नाही. चेंडू जातो 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. खऱ्या अर्थाने दोन्ही संघाच्या संघनायकांच्या मनात ही धडधड असेल. खऱ्या अर्थाने संघ मालकांचाही काळी धडधड वाजत असेल, कारण हा सामना मात्र खरोखर मरोच्या स्थितीतला आपल्याला पाहायला मिळतोय. तर 44 धावा, चौथं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भरतने मात्र आता चांगली गोलंदाजी केली. आपल्या MI टायगर संघाला विजयश्री खेचून आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न त्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. तर शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार खातोय. शेवटच्या चेंडूवर अत्यंत उत्तुंग असा केपेल षटकार. ओ टू डिझास्टर. साईल 11 संघाच्या विरुद्ध खेळत असताना साईल संघाच्या या दोन्ही फलंदाजांनी मात्र अफलातून फलंदाजी केली आपल्या संघासाठी. तब्बल 50 धावा कुठून काढल्यात. 50 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पाहूया साईल 11 संघाच्या बाजूने खेळत असताना या 2 फलंदाजांनी जी काय अफलातून फलंदाजी केली त्याच्या जोरावर तब्बल या 4 षटकांमध्ये 50 धावा कुठून काढल्यात. तर ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज रामदास, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दीपक. तर एक हाणामारीचं षटक असेल. हे स्लॉगवरचं षटक आहे. या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाणार, कारण 55 धावांचा मला हायेस्ट स्कोर होता. तर आत्ताच 50 धावा या 4 षटकांमध्ये झाल्यात. अजूनही 20 धावा येणार का, 10 धावा किंवा 15 ते 20 धावा जमवल्या जाणार का. तर दीपक पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज.
आणि पहिल्या चेंडूवर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये पहिला या ठिकाणी वैयक्तिक कोट्यातील पहिला विकेट या ठिकाणी जमावला जातो तो दीपकच्या माध्यमातून. ओ टू डिझ मास्टर. बसला तो जगदीशच्या स्वरूपात. तर 5 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. दीपक तर सक्सेसफुल ठरलाय पहिल्या चेंडूवर जबरदस्त मॅसिव्ह षटकार लगावण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावली आहे. तर दुसरा चेंडू सुद्धा तितकाच वेगाने टाकलाय. उजव्या स्टँडच्या स्टिकवरून चेंडू जातोय आणि डॉट चेंडूवर मात्र एकही धाव काही अंकित केली जाणार नाही. म्हणजे दीपकने 2 चेंडू फेकलेत, एका फलंदाजाला वाद करण्यात यश आलं, तर दुसरा चेंडू त्यांनी डॉट टाकला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी एक धाव अंकित केली जाते. नवीन फलंदाज आपण पाहतोय नंदू. पाहूया तर 3 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. तर दीपक या ठिकाणी 3 चेंडू कशा प्रकारे टाकले जाणार. एक धाव तर अंकित केली जाते. तिसऱ्या चेंडूवर 51 धावा, 3 बाद 51 धावा सायल 11 संघ प्रथम फलंदाजी करत असताना. चौथा चेंडू स्टेट ऑन द ड्राईव्ह फटका, मात्र चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत ब्रँडेड KPL चौकात. ओ टू डिझ मास्टर. आणि मात्र या ठिकाणी अजूनही पाचवा चेंडू या ठिकाणी टाकला जातो. मात्र एक धाव अंकित केली जाते. नंदू 2 चेंडू खेळलाय. या 2 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी 5 धावा कुठून काढल्यात आपल्या संघासाठी, ते सायल 11 संघासाठी. हायेस्ट स्कोर येतो आमचे मास्टर स्कोरर सांगतायत. तब्बल मायक्रोफोनवर साथी समालोचक DN पवार यांचंही सरचे स्वागत आहे शृंखलेच्या माध्यमातून. मात्र 6वा चेंडू आणि 6वा चेंडू मात्र या ठिकाणी डॉट जातोय. हॅलो. धन्यवाद आदरणीय शरद सर ठोंबरे. तर सर्व खेळाडू मित्र, हितचिंतक आणि यांचं आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन कर्जत आयोजित कर्जत प्रीमियर लीग 2021. तसं पाहिलं तर कर्जत प्रीमियर लीगचं वर्ष 4थं म्हणायला हवं, परंतु वर्ष 5वं आहे. परंतु असोसिएशन स्थापन झाल्यानंतर आमचे परममित्र आदरणीय खडके साहेब यांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांना जी साथ दिली ज्या सर्वांनी, त्या सर्वांचं मी इथे DN पवार सहर्ष आभार व्यक्त करतो. पहिल्या 3 दिवसामध्ये आपण पाहिलं की नैसर्गिक वाताहतीमुळे आपल्याला सामने खेळता आले नाही, परंतु त्याही परिस्थितीत जिद्द राखून आणि निसर्ग देवतेने आपल्यावर कृपा केल्यानंतर आपण पाहतोय अतिशय सुरळीत असा आजचा पहिला दिवस. दरम्यान आमचे मास्टर स्कोरर सांगतात की हा आजचा स्पर्धेचा सर्वात हायेस्ट स्कोर इथे ठोकला गेलाय, तो साहिल 11 हरिचंद्र आदा पवार यांच्या संघातर्फे. तर 56 रन ऑन द स्कोर कार्ड अँड 57 रन्स नीड फ्रॉम 30 डिलिव्हरीज. 30 चेंडू आणि 57 धावांची गरज. इथे MI टायगर्स या संघाला पहिला विजय नोंदवण्यासाठी अजूनही MI टायगर्स संघ प्रतीक्षा करतोय. 2 सामने झालेत, दोन्ही सामन्यामध्ये ते पराभूत झालेत. अजूनही 2 सामने खेळायचे आहेत. हा सामना जिंकून स्पर्धेतील आपलं आव्हान टिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील.
आणि तेच आव्हान असेल ते साहिल इलेव्हन या संघासमोर, कारण 1 विजय आणि 2 पराजयांसहित हा सामना जिंकायचा आणि स्पर्धेमध्ये काउंट डाऊनची वाट पाहायची, कारण तदनंतर सामना असेल हितेश राज संघ आणि SMG टायगर्स. याच्यामध्ये हितेश राज संघ जर एका हाती मॅच जिंकला तर इट इज अ वन साइडेड क्वालिफाईड आपल्याला पाहायला मिळेल, परंतु हितेश राज संघ जर हरला तर सर्व संघांना समान संधी. तर हीच लीग मॅचची मजा असते शरद सर, कारण हे गणित आपण अगोदर काउंट करायला लागतं, प्रत्येक कर्णधारानं काउंट करायला लागतं, टीम मॅनेजमेंटने काउंट करायला लागतं की यस कार्तिक 11 स्टार जरी क्वालिफाय झाला असेल तरी पण अजून दुसरा क्वालिफायर आपल्याला मिळायला खूप अवधी आहे. प्रत्येक मॅच तुम्हाला इथे बघायला लागणार आहे. तर ती प्रत्येक संघाने तिथे, कारण जर का करोया मरोचा सामना SMG टायगरसाठी आहे तर ते सुद्धा हितेश राज संघाला सहजासहजी सामना देणार नाहीत, कारण त्यांच्या पण प्रतिष्ठेचा आणि त्यांच्या पण क्वालिफायरचा तो सामना आहे. त्याच्यामुळे हेच मी मगाशी सांगत होतो MI टायगर्सला की तुम्ही पहिले सामने जरी दोन्ही हरलात तरी तुम्ही अजून स्पर्धेमध्ये आहात, तर तुम्ही कसं नियोजन करायला पाहिजे बघूया, आपल्याला थोड्याच वेळात कळेल. एक यस द नेक्स्ट कॉल इज फॉर हितेश राज आणि SMG टायगर्स. इट इज अ नॉकआउट मित्रांनो, ही मात्र तुमच्या दोन्ही संघांसाठी जवळपास नॉकआउट असेल. कदाचित हितेश राजसाठी नॉकआउट नसेल, जरी ते हरले तरी काउंट डाऊनवर जाईल, परंतु SMG साठी मात्र नॉकआउट आहे. तर बघूया, मुकेश दादा यांना शुभेच्छा. त्यांचाच हा संघ प्रत्येक KPL सत्रात ते जोडलेत आणि त्यांच्या समवेत अजून आमचे गुरु असेल आणि अजून एक जण आहे. शुभेच्छा. यस, आडवा बॅटनी खेळण्याचा प्रयत्न इथे पाहिलं तर बंटी, एक जबरदस्त अनुभव या खेळाडूकडे. खूप जवळपास 22-23 वर्षानंतर आम्ही समोरासमोर उभे ठाकले आणि त्या दिवशी तीच चर्चा झाली त्याच्याकडून आणि फेसऑफ सुद्धा रंगला तो आमच्या दोघांमध्ये. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त डिलिव्हरी, इट इज आउट स्विंग बाय बंटी साळुंके आपण पाहतोय. टप्प्यावर काय जबरदस्त नियंत्रण. केवळ तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर तुमच्याकडे गोलंदाजीमध्ये कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे, तो टप्पा असणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅक टू बॅक, तिसरा निर्धाव चेंडू स्पर्धेतील पहिलं मला वाटतं निर्धाव षटक पण त्यांच्याच भात्यातून आलेला आहे. यस, काय जबरदस्त कामगिरी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी बंटी साळुंके यांच्याकडून. आणि ट्रिपल आउट वसत, दांडी गोल, यू मिस आय हिट. आणि इथे मात्र प्रेशर इथे सहन करता आला नाही, तो दीपक सारख्या मातब्बर फलंदाजाला आणि माघारी धाडलंय. ही बॉडी लँग्वेज आहे MI टायगर्सची. कुठेतरी विजयासाठी खेळताना प्रयत्न करणं त्यांनी खूप गरजेचं आहे, परंतु प्रयत्न अपुरे पडतायत. आयकॉन खेळाडू जर आपण पाहिलं तर इट इज अ गेम ऑफ क्रिकेट, एक खेळ आहे, खेळामध्ये हार जीत आहे, परंतु इथे प्रत्येक खेळाडू हा त्याचा नाणं खणखणीत आहे हे दाखवण्यासाठी खेळत असतो, कारण येणारे पुढचे ऑप्शन सुद्धा आहेत, त्याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. आयकॉन खेळाडू झाला तर यस इट्स ओके, ठीक आहे, परंतु मिनिमम 20 संघांमध्ये 40 आयकॉन सोडले तर इतर 13 दुने 260 खेळाडूंमध्ये सुद्धा चुरस असते ना. मग तिथे अनसोल्ड राहिल्यावर मग खूप दुःख होतं. तरी नशीब अजून आदिवासी सत्राचं आयोजन आम्ही अनसोल्ड असं ठेवलं नाही, नाहीतर ते खूप दुःखद असेल. आणि हा सोपा झेल. यस, या स्पर्धेतील दुसरं षटक सुद्धा निर्धाव टाकलं जाणार का बंटी साळुंके यांच्याकडून. वा मित्रा, लाजवाब गोलंदाजी. मी तुम्हाला या ठिकाणी थांबवतोय. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सरचिटणीस कर्जत तालुका माननीय संदेश दादा करायला या ठिकाणी उपस्थित. आपण त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करूया. खूप मोठं साथ आहे या स्पर्धेला त्यांची, कारण पहिल्या दिवसापासून आपल्या सोबत जोडले गेले, त्यांचे मनापासून अधिक स्वागत करूया. मी आपल्या कमिटी मेंबर्स शरद दादा ठोंबरे यांना विनंती करतो आपल्या शुभार्थे संदेश दादा करायला यांचं आपण या ठिकाणी मान सन्मान करायचे. यस, संदेश दादा पाटील
शुभ असते. संदेश दादा करायला यायचा आपण या ठिकाणी सन्मान करायचे. आणि या सामाजिक बांधिलकी काय असते हे संदेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतो. सामाजिक बांधिलकी जपणारा असा हा खंदा माणूस मित्र म्हणून आम्हाला लाभला. या स्पर्धेसाठी जबरदस्त सहकार्य त्यांच्याकडून आपल्याला लाभलं. मी त्यांचं ते सुद्धा एक खेळाडू आहेत आणि अष्टमी खेळाडू यस यस आम्ही खेळलोय सोबत याच मैदानामध्ये. टेनिस क्रिकेटला नेहमी त्यांचं प्राधान्य असतं आणि खूप मोठं सहकार्य असतं त्यांनी प्रतिस्पर्धेत. तर खरं त्यांचे आपण गोड गोड कौतुक करूया आणि पुढील 4 दिवस अशीच त्यांची मदत आपल्याला शेवटपर्यंत राहील. यस मला वाटतं संजय दादा यांचंच ते आयोजन होतं आणि खूप लांबवरून डोंबिवली सारखे मुंबई नवी मुंबई सारखे खेळाडू आलेले अतिशय तगडे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एकमेव आपला आदिवासी संघ होता आदिवासी वॉरियर्स आणि एक राऊंड सुद्धा आपण मारला होता. आणि मला वाटतं अंतिम क्षणाला डोंबिवली संघाकडून ते पण वसंत ठोंबरे यांना 3 चेंडू 16 धावा पटकावल्या. एवढा जबरदस्त तो संघ होता. परंतु या मैदानात आणि संदेश दादा यांच्या मार्गदर्शनाखाली होतो या ठिकाणी तेव्हा यस 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 होतं आणि खऱ्या अर्थाने नाही सीएम चषक सारखा सर्वात मोठा चषक 64 साखर संघ ज्या ठिकाणी खेळलं असं हे मैदान आणि त्या स्पर्धेचे संयोजक होते आपण संदेश दादा कराले. यस वळतोय सामन्याकडे. अशा जुन्या आठवणी वा क्लास इट्स अ क्लास बाय बिलास. आणि मानवंदना दिले इथे समालोचन कक्षाला. विलास याचं विशेष सांगतो मित्रांनो थोडंसं म्हणजे टीम मॅनेजमेंट असताना आपण प्रत्येक खेळाडूच्या कमी प्रत्येक खेळाडूचं जास्त हे संगणक किंवा एक सिनियर खेळाडू म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. तर विलास हा जो खेळाडू आहे तो चेसिंगमध्ये खूप जबरदस्त खेळाडू आहे आणि एवढा जबरदस्त खेळाडू आहे. परंतु आज मात्र नावारूपाला साजेशी फलंदाजी त्याच्याकडून झाली नाही आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की कुठेतरी संघ बॅकफुटवर ढकललाय. परंतु तो प्रयत्न करतोय. चेतन मला वाटतं जे संघ मालक खेळाडूंना घेतात आणि त्यांच्यावरती एक मदा ठेवली जाते कारण ते खेळाडू आयकॉन प्लेअर असतात कोण कर्णधार असतो त्याला फिक्स ठेवले असतात त्यांच्यावरती एक मदा ठेवली जाते का तुम्ही हा खेळ दाखवा आणि जर त्यामध्ये एखादा खेळाडू फेल झाला तर कुठेतरी दबाव असतो संघ मालकावरती तर संघावरती आणि संघाच्या इतर खेळाडूवरती कारण आघाडीचे जे खेळाडू असतात त्यांच्यावरती जी जिम्मेदारी दिली असते आणि ते सपशेल अपयशी ठरले तर इतर खेळाडूवरती जो दबाव निर्माण होतो. नक्कीच अतिशय योग्य मत मांडलं आपण. आपला क्रिकेटमधील अनुभव आपण इथे दर्शवला. दरम्यान कॉल करतोय हितेश राज आणि SMG टायगर्स. यस इट इज अ स्ट्रेट ऑन द ग्राउंड बाय सागर. स्वतः संघ मालक सागर इथे आपल्या संघासाठी बघूया कोणत्या प्रकारे कमाल करतोय इथे. चेतन पाहिलं तर सागर याला तू आपल्या वर्णे येथील मैदानात पाहिलं असशील. प्रॅक्टिस मॅच होत्या कर्जत प्रीमियर लीगच्या काही वर्षांपूर्वी आणि तेव्हा नावारूपाला आलेला हा खेळाडू. परंतु आज त्यांनी सुद्धा खूप निराशाजनक कामगिरी केली. दीपक यांनीही निराशा केलं. तर तेच तुम्ही जे म्हटलं परंतु क्रिकेट हा 11 खेळाडूंचा खेळ आहे. मैदानात बाहेर जरी किती असले तरी ठीक आहे. तर आयकॉन खेळाडू आता आमच्या संघाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. मी आयकॉन आहे परंतु स्वतः इंजोर्ड आहे. एक आयकॉन आहे तो काय त्या फॉर्ममध्ये नाहीत. म्हणजे आम्हाला तसा आयकॉनचा विशेष असं हातभार लागला नाही. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली माझ्या संघ सहकाऱ्यांनी. त्यांचं मी कौतुक करेन. संघर्ष नाही तुमच्या संघाचा का तुमच्या संघामध्ये सुदाम सारखा प्लेअर आहे आणि खरंच श्रीकृष्णाला ही सुदामाची जात होती आपण पाहिलं गेलं महाभारतामध्ये आणि त्याचप्रमाणे पाहिलं गेलं इतिहास आपण बघितला सुदामा नेहमी ग्रेट ठरला श्रीकृष्णापेक्षा आणि इतकेही पाहिलं तुमच्या संघासाठी सुदामा खूप महत्वाचा आहे का त्याची आपलातून फटकेबाजीची सुरुवात पाहिजे ती सुरुवात करून देतो डीएसर आणि डीएसर खुशीने गाजरा करतात कारण सलग 3 सामने 3 सामने जिंकले त्यामुळे आजची रात्र तुमची सुखाची असेल जरी तुम्ही इंजर्ड असाल पण तुमच्या साथीला काठी दिलीच होती. यस यस आणि काठी नाही तर तो काठा होता सुदाम पवार यांच्या रूपाने. आणि खरोखर इथे वळतोय मी थोडंसं स्कोर कार्डकडे. धावफलकावर धावा 16 16 रन्स लॉस्ट ऑफ. ते धावांचा डोंगर उभा केला आणि 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. डीएसर इथे आपलातून फटकेबाजी चालू आहे. सागरच्या वतीने तुम्ही बोलला गेलात कारण वेगाव संघाकडून बिलॉंग करतो कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आत्ताच आम्ही पाहिलं गेलं
आमचे अनुभव मस्त दादा खरंच मुलांनी या मैदान गाजवलं आणि ते या ठिकाणी सामने जाणं सुरू होतात. इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला डीएस इथे बघा आपल्याला उंदीचा वापर करावा लागेल. इथे सेकंड फलंदाजी करणारे का राजन दिलीप सारखे अनेक सारखे खेळाडू नागेसारखे खेळाडू आहेत. पण इथे सगळ्यांना विचार करावा लागेल प्रत्येक चेंडू अगणित खेळणार ते चेंडू करणार का या चेंडूवरती 6 धावा व्हायला पाहिजे. इथे दुहेरी तिहेरी चौकार कोणताही धाव पण निर्धाव चेंडू नको. यस आणि एका चांगल्या क्रिकेटर्सची तीच ओळख आहे. तुम्हाला चांगल्या चेंडूला सन्मान देता आला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक चेंडू सीमारेषेवर किंवा षटकार देणारा गोलंदाज मिळणं तसं क्रिकेटमध्ये कठीण मानावं लागेल. एकतर तेवढ्या उत्तम दर्जाचा फलंदाज म्हणून तुम्ही नावारूपाला असावं, परंतु मला नाही वाटत एवढा कमजोर गोलंदाज कोण असेल की तो तुम्हाला वारंवार तिथे फलंदाजाची गुणवत्ता, कारण युवराज सिंग सारखा फलंदाज वारंवार 6 षटकार मारत नाही एका षटकात. तर खरोखर तुम्ही जे इथे विश्लेषण केलं तर हा मात्र सोपा झेल आणि इथे झेल सोडला आहे. इट इज अ सिंपल कॅच ड्रॉप बाय रामदास. या गोष्टीला मी नेहमी सांगतो नशीब बोलवत तर काय करणार वाटतं. फलंदाज तर नशीब बोलवत तर क्षेत्ररक्षकांनी जर चुकीची साथ दिली तर इथे फलंदाजाला जीवदान दिलं भेटतंय. पण जीवदान भेटल्यानंतर पण डीएस सर त्याचा फायदा उठून द्यायला पाहिजे. नुसतं जीवदान घेऊन केलं क्रिकेट डबल केलं त्याला महत्व नाही. सामना शेवटच्या क्षणावर शेवटच्या टोकापर्यंत यायला पाहिजे. यस पुन्हा एकदा आपण वळतोय सामन्याकडे. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण पाहिलं तर इथे मात्र जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन साहिल स्टार कशळे या संघाकडून आपण पाहतोय. त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा सामना, तेवढाच सामना MI टायगर संघासाठी, परंतु अजूनही त्या लईमध्ये दिसत नाही MI टायगर्स. इथे मात्र चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. नावाजलेले पंच आमचे परम मित्र इथे सांगतायत की यस इट इज अ वाईड आणि लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू धावफलक एकाने वधारतोय. धावफलकावर धावा झाल्यात 2 बाद 19. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हा मात्र सोपा झेल मंगेश याच्याकडून आहे आणि कोणती चुकी करत नाही आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप कव्हर मध्ये हा झेल मात्र टिपला जातोय. चांगला फटका होता, क्रिकेटमधील सौंदर्य म्हणून गणला जाणारा फटका होता, परंतु त्या दिशेला एकच क्षेत्ररक्षक होता आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू आलाय आणि आपल्या खेळी इथे संपुष्टात येते. सागर याच्याकडून आणि आता मात्र नवीन फलंदाज अजय. एमआय संघाच्या गोट्यामध्ये सर डीएन सर कभी खुशी कभी गम. कारण सागर बाद झाला गम तर असणार, पण सागर डॉट चेंडू जास्त केला होता त्यामुळे तो बाद झाला. नवीन फलंदाज चांगली याची खुशी असणार, पण ती खुशी मैदानावरती दिसणार का? यस आणि इथे मात्र बघूया आणि चेंडूने उंची घेतलेली, मला वाटतं हवेचा झोत जो होता त्या हवेच्या झोताने मात्र इथे चेंडूला पुन्हा माघारी आणलंय आणि एक सोपा झेल आपण टिपताना पाहतोय लॉंग ऑन रिजन मध्ये जगदीश यांना. कर्णधार आपण टॉस साठी या लगेच. चला या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या. SMG टायगर्स अँड हितेश राज. येस येस लगातार 2 सामने अष्टगुली कामगिरीच्या बलावरती ते पटकावलं, त्यांनी विजय संपादन केले. इथे खूप महत्त्वाचा सामना असेल त्यांचं SMG टायगर संघाच्या विरोधात. येस कारण त्यांनी बघितलं आपण सर तर फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आणि जबरदस्त कामगिरी. विजय काय अप्रतिम फलंदाजी केली, आपण खूप कौतुक केलं त्याचं. काय नेत्रदीपक फटके होते आणि इट इज अ शॉर्ट सिलेक्शन, माइंड ब्लोविंग, जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन होतं त्याच्याकडून. आपण पाहिलं तर दोन्ही संघाचे कर्णधार आले तर SMG टायगर्स कडून विलास आणि रुपेश, हितेश राज. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना. आदरणीय संदेश दादा कराळे यांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करावा आपण.
फलंदाजी स्वीकारले. एसएमजी टायगर्स संघासाठी क्षेत्ररक्षण आमंत्रित केले. टॅप केल्या चेंडूला घेतली जाते आणि इथे कुठेतरी असं वाटतंय मॅच मध्ये निर्गत काउंटिंग सर्वांचे यस थोडंसं थांबवतो. ठीक आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. एक विनंती आली होती हितेश राजकडून, परंतु आपला सर्वांना सांगू इच्छितो आणि पुढील स्पर्धेसाठी पण सांगू इच्छितो की तुम्ही लॉट्समध्ये असल्यानंतर तुम्ही तुमच्या संघाच्या विकेट्स काउंट तर करा स्वतःहून तुम्ही, आणि समोरच्याचा पण तुम्ही केल्यात तरी चालेल. म्हणजे इथे तुम्हाला विचारायला यायला लागणार, कारण इथे त्यांनी असोसिएशनचा असा निर्णय आहे की मॅच जोपर्यंत ऑल संपत नाहीत आम्ही त्या कोणालाही सांगणार नाहीत. डीएन सर, याच्यासाठी आम्ही 12 प्लेयर जे आमच्या सोबत असतो ना, प्रत्येक मॅच नंतर त्याला सांगतोय बघ यांच्या एवढ्या विकेट गेल्या, त्यांच्या विकेट, त्याच्या हातामध्ये कागद त्या पेन तर आमच्याकडे आहेत. त्याने जागच्या की 12 प्लेयर कशासाठी पाहिजे, त्याने ते तर काम करावं. पाणी तर घेऊन पाठवत नाही त्याला आम्ही. तो उर्वरित काम तर त्यांनी करायला पाहिजे तिथे. यस, भरत निरगुडा यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. षटकार लगावला तर सचिन वाघ टपालवाडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि पुन्हा एकदा तेच तर्रार. यस, सचिन म्हणतोय की मी पैसे देण्यासाठीच लावलेले आहेत. अंबरनाथ बँकेच्या बाहेर एटीएम घेऊन उभे होते ते, त्यामुळे पैसे त्यांनी जरूर आणले असते. टेन्शन घेऊ नका, कारण एटीएम कार्ड त्यांच्या जवळच आहे. पण त्या पद्धतीने डीएम सर इथं फलंदाजी होणार का? का बॅट्समन असं आहे का? आम्ही नेहमीच आमच्या टेनिस क्रिकेट मध्ये म्हणतोय, जर याला डॉट चेंडू खेळायला पाठवलं, बाकीचे कशाला दूध काढायला आणलेत का? त्यांना कोणतं काम नाही ना आपण. त्यांना पण क्रिकेट खेळून द्या, कारण हा तर डॉट चेंडू खेळणार होता, बाकीचा कोणतरी जाऊन खेळला असता, त्याने 2 फटके मारले असते. या नाही तर पुढच्या स्पर्धेला त्याच्याकडे बघितलं जातं. हो, कदाचित दुसऱ्या सामन्यामध्ये मला पाहिल्यानंतर पण तोच प्रश्न पडला असेल, अरे डीएन गेला काय, डॉट गेला खेळायला गेलाय की काय तिथे. येस, चांगल्या प्रकारे, पण मोठ्याच्या क्षणी तुम्ही लगावलेले षटकार कोण विसरणार नाही. बघा, लंगड्या घोड्यावरती कोण पारितोषिक लावत नसतो, पण त्या ठिकाणी पाहिलं गेलं तुम्ही जो लगावलेला बोलतो पॉवरफुल षटकार खूप महत्वाचा होता. आणि ज्याप्रमाणे पाहिलेलं रवींद्र जडेजा मॅच जिंकल्यानंतर खुशी दर्शवतो, त्याप्रमाणे खुशी दर्शवली तुम्ही मैदानावरती. तो तलवार चालवतो, तुम्ही तुमचे हात चालवले, पण लाजवाब तुमचा खेळही सुरू होता. यस, प्रवीण ऑन द बॉलिंग मार्क पाहतोय आपण यावेळेला. प्रवीणला गोलंदाजी मार्कवर भरतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारासाठी त्यांनी ते सचिन याच्या खिशाला कात्री लावून पटकावं अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. दरम्यान गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. सामन्यामध्ये मात्र एक निरुत्साह पाहायला मिळाला आपल्या या सामन्यामध्ये, परंतु असो, कारण MI टायगर्स एक विजय त्यांना निश्चितच आवश्यक आहे कुठेतरी. आणि एक चांगला फटका स्टेट ऑन द ग्राउंड आणि रामदास याच्याकडून एक सुरेख झेल यावेळेला. आपण पाहतो, थोडं थांबवतो तुम्हाला. आणि खऱ्या अर्थानं मॅचचा निरागस चालू आहे, पण आपण खऱ्या अर्थाने ज्यांनी योगदान दिलंय, हे फलंदाज तर त्याच्या संघाला योगदान देत नाही, पण ज्यांनी आपल्या स्पर्धेसाठी योगदान दिलं आपण त्यांचं गुणगान गाऊया, मनापासून आभार मानूया. कारण आज येऊन गेले आपले माणगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि सौ कल्याणी सारण करायला आहे, आणि त्यांचेच आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य सौ निकिता संदेश कराले, सदस्य जयेंद्र पांडुरंग कराले, सदस्य मंदाबाई लडकू कराले, अष्टविनायक क्रिकेट संघ बेकरे यांच्या वतीने ग्राउंड उपलब्ध करून दिले, त्यांचं मनापासून आपण धन्यवाद मानूया. त्याचबरोबर सोमेश्वर मस्ते असतील, सारण कराले दादा असतील, संदेश कराले असतील, नवीन कराले असतील, प्रशांत आबले, अंकुश कराले, निखिल कराले, विन्सेंट कराले, पराग कराले, सागर कराले आणि सर्व ग्रामस्थ, आणखी भरपूर काही जणांची नावं आहेत. सर्वांचं मनापासून आभार, त्यांनी या
त्यांच्यासाठी खरंच एक ग्राउंड उपलब्ध करून दिलं. कारण क्रिकेटच्या मर्जीवरती ग्राउंड नाही तर काहीच करू शकत नाही. कापडावरती फिरू शकलो नसतो, आभारातून चेंडू टाकू शकलो नसतो. त्यामुळे संदेश दादा कराले आणि त्यांच्या संपूर्ण गावकऱ्यांना आपण मनापासून आभार मानतो. नक्कीच संदीप दादा पाहिलं आपण तर एक सामन्यामध्ये असा जोश अजिबात दिसत नाहीये, परंतु मैदानाच्या बाहेर आपल्याला जोश पाहायला मिळतोय. आणि नेक्स्ट सामना जो असेल तो मात्र करो या मरो दोन्ही संघांसाठी. कारण काउंटडाऊन जर व्हावं असेल तर तिथे SMG टायगर्सला सामना जिंकावाच लागेल. हितेश राज मात्र सामना जिंकून दिमाखात सुपर 8 मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार का? आणि पुन्हा एकदा एक सोपा जेल आणि या वेळेला मात्र भरत मैदानात परततोय. आणि मला वाटतं 7वा गडी इथे बाद होतोय तो MI टायगर्स या संघाचा. जेव्हा मी मैदानात पहिल्यांदा आलो ना त्यावेळी पहिल्या सामन्यात कार्तिक स्टार आणि हितेश चालू होता. हितेश राजचा आणि एक चांगला खेळाडू मला म्हणाले का आजच्या दिवसाची स्टॉक संघ म्हणून हितेश राजकडे पाहिला जाते. पण जेव्हा हितेश राज पहिला सामना हारला ना मी बोललो यांनी मला काहीतरी गरज सांगितलं. पण त्यानंतर हितेश राजचा कमबॅक पाहिलं गेलं. लगातार 2 मॅच जिंकले. तर ठीक आहे तुम्ही सुरुवात केली, तुम्ही टॉप 3 मध्ये आपण पाहतो पुढे निघून गेला. मी टॉप 2 ची गोष्ट करत नाही. पण जोपर्यंत काउंटर होत नाही तोपर्यंत टॉप 2 बोलूच शकत नाही. आपण टॉप 3 कडे जाऊया. आता जरी टॉप 3 च्या स्टॉपला तुम्ही आहात, सेकंड हितेश आहे, हितेश राज आहे. पण ही मॅच जरी त्यांच्यासाठी करोमरो असेल पण तिथे ऑपोजिट जो संघ आहे SMG त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हा सामना असेल. या स्पर्धेमध्ये जर काउंटरला पोहोचायचंय तर त्यांना इथे मॅच जिंकणं गरजेचं. यस डेफिनेटली संदीप सर पाहिलं आपण तर काउंटडाऊन आणि प्रतिष्ठेच्या संघाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे निश्चितच SMG ह्या सामन्यामध्ये जोर लावणार. हितेश राज संघाला ते इथे झुंजवणार का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. आणि इथे मात्र साहिल 11 हा संघ विजयी होतोय. त्यांचे या लीगमधील सर्व सामने संपलेले आहेत अध्यक्ष साहेब बरोबर. यस मला तर पहिला संघ असेल की त्यांचे सर्व सामने या लीगमधील संपलेले आहेत. त्यांनी आपला संघ घेऊन बाजूला थांबायचं आहे. शेवट अंतिम सामना झाल्यानंतर जो काही रिझल्ट असेल तो आपल्याला कळवला जाईल. आणि जर का इथून पुढे फक्त ते देव पाण्यात ठेवून टाकतील. कुठेतरी एक संघ 4 सामने